सगळ्यात मोठी माणिकराव कोकाटेंची हायकोर्टात धाव घेतली आहे। माणिकराव कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे। अटक टाळण्यासाठी कोकाटे हायकोर्टात दाखल झालेत। अनिकेत निकम बाजू मांडण्याची शक्यता आहे। आपण पाहू शकतोय माणिकराव कोकाटेंची हायकोर्टात धाव घेतली आहे। अटक टाळण्यासाठी कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतल्याचं समजतंय। अनिकेत निकम त्यांची बाजू मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, अधिकची माहिती काय? प्रज्ञा, नक्कीच जिल्हा कोर्टाने आहे ते माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आहे ती सुनावलेली पाहायला मिळते। मात्र या शिक्षेला कुठेतरी स्थगिती मिळावी यासाठी आता माणिकराव कोकाटेंनी हायकोर्टामध्ये आहे ती याचिका दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि हायकोर्टामध्ये तात्काळ यावर सुनावणी व्हावी यासाठी माणिकराव कोकाटे यांची बाजू आहे ती कोर्टामध्ये अनिकेत निकम आहे ते मांडताना पाहायला मिळणार आहे। मात्र आता हायकोर्टामध्ये तात्काळ यावर सुनावणी होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे।